चाललोय इलेक्शन करायला. माझ्यासोबत आहे नाना. हा बघा माझ्यासोबत विकासाला माझा मत विकासाला. आणि मी चाललोय आता मुंबई दौरा आहे. आणि आपण भेटू आता पुढं भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये ना. काय बोलतोय सकाळ सकाळ काय. आता आमचं मत विकासाला. चला आता आलो मी खेड स्टेशनला. खेड स्टेशन आलं कारण मी खेडवरून जाणार आहे, चिपळूणवरून नाही जाणार आहे. भेटू आता आपण ट्रेनमध्ये बसताना भेटूया. बघूया किती गर्दी वगैरे काय. चहा नादखुळा लाजीवा चहा म्हणजे नादखुळा चहा. लाजीवा चहा म्हणजे नादखुळा चहा. एकदा प्याल तर परत या, इथेच या. गाईज बघू शकता 65 रुपयामध्ये मी चालू आहे मुंबईत. वाव, कधीपासून एवढा प्रवास झाला काय माहिती नाही, पण मरू दे, चांगला आहे. आणि हे बघा खेडला आमच्या असं बिसायला गर्दी बघा, म्हणून ते 65 रुपये. हे 65 रुपये ह्याचे गर्दीचे आहेत. खेड स्टेशन आमचा. अजून एक द्या. किती आहे कशी. आता दिव्याला पोहोचू मी. दिव्याला उतरू. नमस्कार मंडळी, कशा सर्व तुम्ही. मी तुमचा लाडका मतदार मधुकर ताळके. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. आणि आज आपला डायरेक्ट ब्लॉग चालू झाला आहे. इथे चालू कधी झाला आहे पण इंट्रो मी आता देतो आहे. आता आपण आलो मुंबईमध्ये. मुंबई दौरा आहे. BMLचा खास मुंबई दौरा. इलेक्शन झाले सकाळी. आपलं मत विकासाला. आणि आता बघूया मुंबईमध्ये काय काय मजा येते. तर कंटिन्यू भेटत राहूया. बाय. आणि एकदम घाणेरडा प्रवास करून मी दिव्याला आता उतरलो आहे, पाहू शकता. आणि आता दिव्यावरून दादरसाठी लोकल ट्रेन आहे इकडे ह्या साईडला. तिकडनं दादरला जाणार आणि नंतर BMLला जाणार डायरेक्ट. आता मी आलो आहे आपल्या BMLच्या ग्राउंडवरती. बघू शकता माझ्यासोबत आता साई आहे, जो SPLचा विजेता होता या वर्षीचा. आणि बघू शकता तयारी. हा बघा ओम पण आला आहे. आणि माझा भाऊ वेदांत. आणि कॅमेऱ्याच्या मागे अर्थात माझा भाऊ मोहित रावले. त्याच्याच मोबाईलला सध्या शूटिंग होते, माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही. आणि BMLला आहे बघा आमची ही जर्सी आहे. हे बघा ही जर्सी आहे पाट्याचं. हो, पाट्याचं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा. यूट्यूब लाईव्ह कुठे आहे. आणि माझा भाव आलेला आहे हर्षद. SPL आणि BML ला पण आम्ही एकत्र. येस, एकत्र टीम मध्ये होतो. निनादा पण आलेला आहे. निनादा आहे का. शेट्टी मार्केट बॉईज सर्व SM बॉईज. आणि बघू शकता श्री शिवाई सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित भव्य दिव्य. अरे बघा सपोर्टर माझा यार. कसे वाटतात माझे ब्लॉग. अरे तुझे ब्लॉग एक नंबर वाटतात तुझे. फिरकीचा जादूगार. प्रगती बघून आम्हाला खूप छान वाटतं. काका बिझी आहेत. आता अमय सुद्धा आलेला आहे, माझा भाऊ अमय. आणि काय बोलतो BMLच्या ब्लॉग मध्ये काय आणण्यासाठी स्टेशनवर कॉल केले पण भाऊ हे अमय येणार. ब्लॉग मध्ये ऍड होतंय. येतं येऊ दे येणार. हे कट करून टाक मांडी. हे नाही काय. अरे ते मॅचचाच बोल. मॅचचा विचार. काय वाटतंय. तयारी झाली असेल आणि बॉलिंग माझी चालते. लेग टर्नर सगळे बघणार. आणि मोहितने गच्चीत माझी आज प्रॅक्टिस करून घेतली. कसे टप्पे ठेव काय ठेव त्याचा पण मोठा रोल आहे. मी नाही केलं, मी प्रॅक्टिस कोचिंग केली. आणि हर्षल पण आला. वेदांनी सुद्धा कोचिंग केली माझी गच्ची की कसे टप्पे ठेव काय. गच्चीत मस्त बॉलिंग पडलेली. आता मॅच बघूया आपण. वेदांत तुझी पहिली मॅच आहे ना काहीतरी. नाही दुसरी आणि ओमची आहे. तुमचे आणि ओमचे. ओम मध्येच आहे हा.
टेन्शन मध्ये बॉलिंग भेटेल की नाही भेटेल की नाही भेटेल 5,500 रुपयाला घेतला. मेन माझा चेअर लीडर आलाय पाठी. ए चेअरलीडरने आपला भाव आहे. इकडे सागर लाजतोय काय सागर. आणि गेल्या रविवार त्याचा परफॉर्मन्स विचारा. एक गेल्या रविवारचं काय झालं? 12 बॉल डॉट. 12 बॉल डॉट लाज वाटते का रे तुला? काही भेटणार नाहीये तो टेन्शन मध्ये. आणि वेदांत नरेच्या तोंडावर प्रेशर दिसतंय. घाम फुटला. वेदांत घाम कशाला फुटला? बॉलिंग पडेल की नाही बॉलिंग पडणार आहे वेदांची बॉलिंग पडेल. वेदांतला पडेल असं नाही. सर्व काका काय चाललंय या ना इथे सगळे या ना. शुभेच्छा दे सर्वांना. शिवायसेवा मंडळ आयोजित या संपूर्ण विश्वावरती सध्या तरी नाव कोरलेलं आहे. आधी आपल्या साहेबांनी ते नाव कोरलेलं आहे. कारण मित्रांनो सोपं नाहीये ना. अगदी 45 वर्षापासून या नेतृत्वाची चर्चा, आपल्या साहेबांच्या नेतृत्वाची चर्चा, कालिदास कोळंबकर साहेबांची चर्चा, त्या नावाची छाप संपूर्ण विश्वाने पाहिलेली आहे. विश्वाचा विक्रम केलेला आहे त्यांचा. तू काय बोलशील BML साठी? तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. इथे हा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. मध्ये ज्यांचं अधिराज्य आहे अनेक वर्षापासून आहे. गेल्या 9 टर्म जे दमदार आमदार म्हणून इथून येतात आणि त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाची चर्चा आहे. कालिदास कोळंबकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्यातीलच एक आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी संपूर्ण वडाकरण सर्व कार्य बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. त्याचबरोबर आता आपण पाहतो तर यशांचंही पूजन केलं जातं. यशांचं पूजन करूया. आणि अभिमानाची ही गोष्ट आहे, अभिमानास्पद ही गोष्ट. अगदी 9 वर्षापासून 9 पर्वांपासून आपण ही स्पर्धाही पाहतो. आणि अगदी 9 पर्वांपासून आपण साहेबांचंही अधिराज्य संपूर्ण वडा नगरीवरती पाहतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आणि त्याचबरोबरीने मित्रांनो आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपल्याप्रमाणे होत आहे त्याप्रमाणे आपण टॉस करूया. आणि त्यानंतर आपण तिचे राष्ट्रगानही घेणार आहोत. हे लागला बॉल तुला? घेणार आहोत. तर सगळ्यांना विनंती कोण लागला? आहे प्रथमतः आपण टॉस करूया. साहेबांच्या हस्ते तो टॉस करणार आहोत. BML चालू झाले. लिंक एक पाठवतो विशेष तुम्हाला. टॉस पॉइंट आपल्याला पाहायला हे मिळतो. बघा YouTube लाईव्ह आहे. अगदी फक्त या आणि संचोदा पण आलाय. काय बोलशील YouTube मध्ये काय बोलशील? BMLच्या शुभेच्छा दे सर्वांना. ऑल द बेस्ट BML साठी. फायनल मारायची आहे. टॉस केला जाईल. आम्ही फायनल मारायचे आम्ही. शिवाई म्हटलं आणि इट इज BML. थँक्यू सो मच. पर्व 9 चालू झाले. पर्व 9 बॉल लागला याला मजबूत. आता साहेब फक्त 2 मिनिटं लागला बॉल. उगाच खोटं बोलू नको. सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. सतीश आमच्या टीम मध्ये आहे. घेतलं मी सतीशाला. हे काय सतीशा काहीतरी बोल. ब्लॉक आपल्या टीम साठी काहीतरी बोल. जंजिरा जॅग्वार साठी काहीतरी सांग. आपली टीम सर्व गुण संपन्न आहे लक्षात ठेव. यस. पहिली येणार पहिली पाठवून. हे पाठवून ना येड्या फोडून. पण सतीश दादा तुला सबस्क्राईबच नाही करत आहे. हे करतो युट्यूबला याला सबस्क्राईब करतो. मग. आणि आमचा कॅप्टन तिथे आहे. कॅप्टन आमचं इकडे आहे मयूर चव्हाण. श्री श्रीवाई सेवा मंडळ मेन चेअर लीडर. आणि तुझा भाऊ आलाय पाठी श्री आलाय. श्री रेकॉर्ड करणारा हा तुमचा आमदार आहे. अधिक वेगवेगळ्या इथे उपस्थित आहे. त्यांची मेहनत या आयुष्यात कधी फुकट जाणार नाही. आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र आणून अत्यंत उत्तम पद्धतीने असे हे कार्यक्रम ते करत असतात. त्यांना मी मनापासून आमच्या कर्णापासून मी धन्यवाद देतो. आणि शिवाई सेवा मंडळ हे नायगावमध्ये नामांकित व्हावं आणि होते. आणि अशा पद्धतीने हे मंडळ पुढे जावं अशी मनापासून अंतकरणापासून मी अपेक्षा करतो. आणि 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. आपण तुम्ही आहात कुठे, तुम्ही खेळताय काय, तुम्ही अनुभवताय काय. अगदी वर्षातनं हे 2 दिवस आणि या 2 दिवस तुम्ही कसा खेळ करताय ना, मग त्यावरती तुमचे वर्षातील 363 दिवस ती चर्चा केली जाते ना. मग मंडळामध्ये तुम्ही असाल, तुम्ही येता तेव्हा तोच तुमचा चांगला मित्र सांगतो तुझी विकेट घेतलेली आठवत आहे ना तो दिवस. आणि त्या दिवसासाठी हे कार्य सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. वाईट आला. पाठी रन आहे काय? वाईट 22चा रन आहे. आता माझ्यासोबत आहे शिवराज. काय बोलतो शिवराज? काय नाही भाई, येड्या तुम्ही बरोबर नाही केलात प्रचार. प्रचार बरोबर नाही केला भाई. सत्ता गेली तुझ्यामुळे. सत्ता गेली. चार बॉलचा खेळ झाला. 4 धावा आल्यात. इथे देखील बॅकफुटनं जाऊन आपण पाहिल्याचा शॉट. ओम फिल्डिंग रे. ओम सिंगल इथे देखील मिळाली आहे. 5 बॉल 5 धावा सध्या तरी धावतो. ओम आला सा. ओम माझा भाव फील्ड बॅटिंग करत होता. शॉट यार बेडा. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळतात सध्या तरी. क्लासिकल स्ट्रोक. वेदांत चांगला फटका आहे त्यातील त्याचा वापरही. 3 ओव्हरची का ठेवली नाही? आपण पाहतो तर हे स्ट्रोक 3 ओव्हरची का ठेवली? ज्यांची आपण चर्चा करत होतो थोडेसे दुर्मिळ झाल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ड्राईव्हचे फटके, स्ट्रेट ड्राईव्हचे फटके हे दुर्मिळ झाले, ते पाहायला मिळत नाही. सध्या तरी प्रसिद्ध काय पडतायत, झटपडतायत. स्मॉलिंग स्वीप पाहतो, स्कूपचे फटके पाहतो, पल्लू स्कूप पाहतोय, त्याचबरोबर सुकला शॉटिंग पाहतोय. ते सध्या तरी प्रसिद्धी जास्त शॉट ते तुम्हाला मिळते. पण हे टेक्निकल शॉट्स खेळणं खूप कठीण आहे. म्हणजे चांगली टेक्निकल बॅटिंग सध्या तरी केली जाते. पुढच्या बॉल अगदी बॅकफुटला गेले, जागा बनवत असताना इथे वाईट बॉल आलाय. भारी करतो ना. ते वेदन बॉल आडव. क्लास रे क्लास. सब चौका है जो पीछे होगा. ये मंदार हॉल आमचा मंदार द ब्लॉगर येस ब्लॉग बनवत आहे. काय बोलतोय? चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. येस. आणि ह्याला खूप मोठा करा. जेव्हा आपण पहिली मॅच हारलो काय वाटतं तुला? काय बोलू, निर्णय जरा चुकीचा होता. तो विकेट होता पण. विकेट होता आणि तो 1 बॉल आमचा 2 बॉल डॉट गेले. ते आमच्या तर हे आम्हाला हा निर्णय माहिती नव्हता. तो बॅट्समनचा बॉल टाकायच्या आधी फलंदाज लाईनी पुढे नसायला पाहिजे. हे 2 बॉल आमचे डॉट गेले. नेक्स्ट आता 5 मॅच आमच्या राहिल्यात, त्याच्यामध्ये नक्की आमचा कमबॅक तुम्हाला दाखवू. विराट उद्याची कोहली मॅच पहिली आमची ह्यांच्यासोबतच आहे. यांच्यासोबत आहे. मॅचचा पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला मिळतील फक्त 12 मिनिटं, ज्यामध्ये तुम्हाला 3 ओव्हर फिनिश करायचे. जर नाही केलं तर एक एक्स्ट्रा प्लेअर थर्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवत असताना बॉल. बुर्जीपाव आलेला आहे. मी आलोय. ओम आलाय आणि बुर्जीपाव सी दिस गाईज सी दिस बुर्जीपाव वरचा 6. ए अमय पहिल्यांदा आलास तू नाम्याच्या ठेवून आलोय, मस्त भूक लागली. आता बघू 3-3 पाव 3-3 पाव. आणि उद्या पण मॅच आहे. आज आमचं बॅड लक होतं. आज आम्ही हारलेलो आहे. नो डाऊट उद्या आमचा कमबॅक होणार आहे. कमबॅक करणार जंजिरा जॅगवार. रायगड रॉयल्स सोबत आमची पहिली मॅच आहे. सॉरी तोरणा टायगर, सॉरी गाईज. आणि साई दोन्ही मॅच जिंकलेला आहे. शिवनेरी लायन्स पहिली मॅच आहे मोठेपणा. आणि हा पण नव्हता खेळायला, पण नंतर होता एंट्री झालेली आहे. आणि ह्या काकी नाम्याचा भेजा 1 नंबर आहे दादरला. कधीही सुद्धा दादरला अपरात्री आलात तर इकडे या. इकडे तुम्हाला नाम्याच्या भेजाच्या इथे भेजा फ्राय आणि अंडा भुर्जी पाव भेटणार. एवढी गर्दी असते बघा, गर्दी किती आहे.
कसं आहे मॅ मस्त भारी. ओम साई एक नंबर अशी भुर्जी पाव मुंबईमध्ये सगळे बेस्ट. आनंद घेत आहेत. मुंबईमध्ये बेस्ट. ठेवून जमलेत सगळ्यात आनंद घेत आहेत. येस बाय. येस तर आता BML ची रात्र आहे. आता माझ्यासोबत आहे रोहित दादा, मिस्टर मुंबई पोलीस आणि पाठी आहे त्याच्या समीर. आम्ही एका टीममध्ये कधीच नाही आलो आहे BML ला. रोहितच्या टीममध्ये मी खेळलो आहे. तर आता रोहित दादा काय बोलशील BML 2026ला? नाही, आम्हाला खूप चांगलं खेळायचं आहे आणि मंदार आमचा खूप लाडका आहे. येस आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करायला सांगतात. तर सर्वांनी मंदारच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि उद्या आमच्यासोबत खेळा होतं. उद्या तुमची किती मॅच आहे? ते आमची दुसरी मॅच आहे. उद्या यांची दुसरी मॅच आहे, आमची पहिली मॅच आहे. आमची आणि मला वाटतं तोरणा टायगर्सची. तर पहिल्या मॅचला या हे 2 मॅच दोन्हीपैकी दोन्ही जिंकलेत. तुमच्या मला वाटतं 2 मॅच झाल्या. 2 हरले पण उद्या 4पैकी 4 जिंकणार. येस कमबॅक होऊ शकतो. Comeback करायचं आमचं सुद्धा एक मॅच पैकी हे शब्द कट होणार आहे. अध्यक्ष खाली नाही, कॅप्टन्सी खाली खेळणार आणि उद्या 5च्या 5 मॅच जिंकणार आणि टेबल टॉप करणार. टीमचा कमबॅक होणार आहे उद्या. Yes. तिघांच्या टीम. अमय, रोहित दादा आणि समीर जय. भेटी महत्वाची आहे. येस सर्वांनी नोंद घ्यावी याची. ओके. उद्या काही गणित फिरू शकतात. तर नमस्कार पुन्हा एकदा, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळपासून 9 वाजल्यापासूनच मॅच आहे आणि BMLचा आजचा दुसरा दिवस आहे. काल तुम्ही बघितलात रात्री वगैरे आम्ही मस्तपैकी जेवायला वगैरे गेलेलो. जेवताना वगैरे दाखवलं नाही पण जेवायला वगैरे गेलेलो आणि 2 वाजता रात्री झोपलो आणि आता सकाळ सकाळ उठलो आहे आणि आता जातो परत मैदानामध्ये. तर BMLचा आजचा दुसरा दिवस आणि आमची पहिली मॅच आहे त्याच्यामुळे मी लवकर उठलो आहे. येस रात्री आपण किती वाजता झोपलो रे? 2 वाजता झोपलो की नाही रे? साई तू उजेडात चांगला दिसतोय. ब्लॅक बॉर्न झालास. तर आता आम्ही आलो कॉफी पियाला जवार टीमध्ये. हे काय चल आम्ही एक टीम आहे आणि हे आमचीच मॅच आहे. पहिली मॅच आमचीच आहे. याला तर काय भेटलं नाही तर नाराज झालाय बिचारा. भाची आहे निधी आणि अंश. अंश तू काय BML ह्या वर्षी काय बोलला नाही काय? ऑल द बेस्ट. माझा मूड ऑफ आहे. मला का? खेळायचं होतं म्हणजे बोर्ड्स येतात म्हणून. गेल्या वर्षी माझ्या फ्रेंड्स वेळेला बोर्ड्स होते म्हणून मला वाटलं ह्या माझ्या वेळेला पण असतील म्हणून मी नाही खेळलो. आधी माझी ट्रॉफी कशी वाटली तुला? ट्रॉफी बघून आवडला. तू SPL नव्हता घेऊन गेला. मला विश्वास होता की तू BML ला पण घेऊन जाशील आणि तू BML ला घेऊन गेला. मस्त वाटतंय मला. आणि आमचा श्री तिथे बसलाय कामधंदे नसलेला. आणि आमची निधी आणि हिचं नाव काय? स्वाती. याच्यानंतरचा सामना आहे तो प्रतापगड वॉरियर्स वर्सेस रायगड रॉयल्स. तुम्हाला सबस्क्राईब करतोस का? कर मग. यूट्यूबचं नाव आहे माझ्या मंदार सारखी ब्लॉग. हा बघा एक सबस्क्रायबर वाढवलाय मी लगेच. आमच्याकडे वाढवा वाढविले असते. हा बघा वेदांतची मॅच. वेदांत बॉलिंग कर आता. बॉलिंग वेदांत को बॉलिंग दो. आणि ही बघा मला मॅन ऑफ हो हे बघा टाकलं की लगेच मंदार सारखी ब्लॉग लगेच येते. ब्लॉगर आहे ना. फेमस ब्लॉगर आहे. हे बघा सबस्क्राईब केलं. घंटीवाला मोठा ब्लॉगर आहे. तुम्ही सुद्धा असं जा यूट्यूबच्या चॅनल ह्याच्यावरती आणि पेजवरती माझ्या लाईक सबस्क्राईब करा मला. आणि आता जरा विश्रांती घेतोय. आता विश्रांती चालू आहे. बॅटिंग झाली. येस भावा किती चौके मारलेस? 3 चौके. Yes. चौके मारलेले आहेत. आणि तर माझी बॅटिंग कशी वाटते? अप्रतिम बॅटिंग अप्रतिम. काय जे डाईव्ह वगैरे मारले काय एफर्ट दिले. ह्या सगळे ह्याच्यासाठी डायव्ह मॅन ऑफ द मॅच. ह्याच्यासाठी डायव्ह होता. तो हकदारच आहे एकदम. मोहित कशी वाटली? कशी वाटली? हकदार आहे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी. एकदम 4 किती 3-4 4 मारले त्याने. येस मस्त बॅटिंग केली.
माझ्या भावासोबत मला बॉलिंग टाकताना भीती वाटत होती, 2 नो पडली. आणि आता आमचा हा श्री हाय कर, तू दिसणार आता टी व्हीवरती आपल्या. श्री, ट्रॉफी कशी वाटली तुला? मस्त. विघ्नेश केलंच ना सबस्क्राईब? आता ब्लॉग बघा. BMLचा दुसरा दिवस चालू आहे. अर्ध्या मॅच. मोहित तुम्हाला किती वाजता आता ट्यून काय? आम्हाला 38 ट्यून आहे. ओके. आणि मोहित आता पाणी पितोय. संकेत आता हात धुतोय, पाहू शकता. आमच्याने त्यांची मला वाटतं लास्टची मॅच आहे नंतर. चला. कॅप्टन आपल्याला विनंती, आपण रेडी राहायचं. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. हा बॉल पुन्हा एकदा पाण्याचा फटका आणि यावेळेस थोडीशी मिसफिल्डिंग झाली, पण तरी देखील बॉल अडवण्याचा प्रयत्न राहतोय का? 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मध्ये येतोय ओम धात्रीचा रोल. ओम धात्री. आज खड्डा केलाय ओम धात्री उभा राहून फिल्डिंगचा रोल करून. आणि आपला माडू आहे माडू बाय शेअर करायला माझ्या टीमला, माझ्या टीम. हे परत हा परत तो ओम धात्रीने खड्डा केला दिवसभर येत उभा आहे. काय नाही नाही आज खरोखर हे जे आता बोललं ना, इकडे पूर्ण खड्डा करून टाकलाय. खड्डा केलाय या पोराने खड्डा करून टाकलाय. म्हणजे काय रोलच नाही काय टीम मध्ये त्याचं. नुसतं टाया ठोपतोय, बॉलिंग. टाया ठोकतो नुसता. कोणी बॉलिंग के या टाया ठोकणार, बॅटिंग के टाया. सागर काय एक खड्डा आणि तिथे बॅटिंगच्या पाठीने खड्डा. बॅट्समन उभे असतात तिथे. अक्षरशः हे ओम खड्डा केलास. खड्डा बघ, खड्डा केलास. खड्डा टोपीमध्ये बघा. त्याच्या मागे वेदांत एक खड्डे. त्याच्या मागे काय म्हणतोय. हे आमचे शूटिंग वाले आहेत. युट्यूबला येऊ. हात कर ना मित्र, हात कर. ब्लॉग मध्येच. तर नमस्कार. आणि आता आपण खूप विश्रांतीनंतर भेटतो. मला असं वाटतं मी व्हिडिओमध्ये आलो आहे. माझ्यासोबत आता सागर, अमय आहे आणि प्रणितची टीम मला वाटतं 4थ्या नंबरला आहे. आणि आमचे पॉईंट फायनल मारणार आहे. आमचे पॉईंट सपोर्ट करा. येस, तुम्हाला नक्की सपोर्ट. आमचे पॉईंट करा. आमचे पॉईंट्स आणि यांचे पॉईंट सेम होते, पण रनच्या हिशोबात हे पुढे आहेत. आणि ह्यांची टीम 4थ्या प्लेसला राहिले. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल आता BML साठी पुढच्या सामन्यांसाठी. आणि बाय द वे आमची टीम बाहेर गेले. एक मोठी टुर्नामेंटच्या ह्याच्यामध्ये आमची टीम बाहेर गेले, जंजिरा जायकवार्स. आणि जर मी काय चुकलो असेल कॅप्टन तर सॉरी. तुमची पण टीम बाहेर गेली. असतोय काय मग? अरे कारण की एकटा किती खेळणार माणूस. येस यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता आज. एकदम चांगलाच परफॉर्मन्स दाखवलेला आहे. पण हार्ड लक, शेवटी एकामुळे टीम चालत नसते. आणि माझा परफॉर्मन्स कसा वाटला बॉईज? परफॉर्मन्स सुपरमॅन फाफ. तर आता नंतर भेटू फायनलमध्ये. तोपर्यंत असा ब्लॉग कंटिन्यू ठेवा, तुम्ही बघा. फायनल Skip मोमेंट करू नका. ब्लॉग वर बघायला भेटेल. येस नक्कीच. तू काय रे वो करतोयस? बाहेर आम्ही गेलोय. माताडी कामगार दगडी काढतोय. त्याला दिवसभरात काही भेटलं नाही, तो बघा दगडी काढायचं काम करतोय. गजब बेइज्जती है. दगडी काढायचं काम करतोय. दगडी काढतोय. दगडी काढतोय बघा. आणि- दिवसभरात तुला काही आणि- भेटलं नाहीये. आणि बघा हा खड्डा पाडतोय. त्या दोघांना दिवसभरात काही भेटलं नाही. एक दगडी काढतोय, एक खड्डा एक पाडतोय. खड्डा पाडलाय रे, दिवसभरात खड्डा पाडलाय. इकडे उभा राहून खड्डा पाडलाय. आणि दुपारी हे दोघे इथे उभे होते, बॅटिंग करत होता. यांच्या समोर गड्डा, पण हे दोघांनी मिळून केला दोघांनी खड्डा. चला आता पहिलं सेमीफायनल. काय बोलशील? पहिली सेमीफायनल चालू होते हर्षल. आता गण्यासारखा तलवार आलेला आहे बॅटिंगला. सगळं पूर्ण तिन्ही टीम त्याच्या जीवावर आहे. गण्या आउट झाला हलणार नाही. सगळे हलतात. इथे गण्याची तलवार आहे. तर फिल्डिंग मध्ये वेदांची डाल आहे. शताब्दी एक्सप्रेस आहे. येस, अंकित नावाची. अंकद नावाची ज्यांनी शताब्दी.
आणि हा बघा खड्डा बॉय बघा आता पण खड्डेच काढतोय ग्राउंड साफ करतोय त्याला काही भेटलेलं नाही दिवसभरात नाही बघा हा इथे खड्डे पाडतोय काय मला भेटेल की नाही दिवसभरात तो त्याच आशेवरती आहे पूर्ण दिवसभरात. आणि हे बँक ऑफ इंडिया जे आलेले आपल्याकडे बँक ऑफ इंडिया घेऊन आले. लोन पास होणार आहे का यांच्याकडे? साई हप्ते जो सध्या SPL ची काळी बावली, आज BML ची काळी बावली. काही बावली होते की नाही बघूया. त्याचे ॲटिट्यूड काही वाढलेलं आहे. काल कानपडात ओढणार होता एक कॅप्टन त्याला. हो एक कॅप्टन आमचा मार पडणार होता मार वाचलाय, मार खाता खाता वाचलाय. यंग ब्लड आहे उगाच कुठे काय बोलायला समजत नाही. या दोन्ही तर पहिल्या सेमीफायनलला शुभेच्छा असतील आपल्याला. पॉईंट्स टेबलवरती गाजवतात. शुभेच्छा. कालचा अंपायर आलाय, कालचा अंपायर. आणि कालचा अंपर आलाय. बॉल या दोन्हीही खेळाडूंची चर्चा आहे या प्रीमियर लीग मध्ये आणि ते दोन्ही खेळाडू सध्या तरी एकमेकाच्या विरुद्ध खेळत आहेत. कारण ही बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आहे, ही बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी आहे, हे कॉन्टेस्ट आणि हे रायव्हलरी आणि ही बॅटल हे कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे, हे अनुभवायला मिळत आहे. एका दिशेला सर्वात उत्कृष्ट बॅटर तर दुसऱ्या दिशेला सर्वात उत्कृष्ट गोलंदाज आहे. इथे देखील पुन्हा एकदा ट्राय करायचा प्रयत्न केला होता आपण पाहिलं तर थोडीशी मिसमध्ये बॅक केलाय. वा काय बॅकअप करण्यात येत आणि एकमेकांना बॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. एकूण आणखी एक बॉल ज्या बॉलनी पूर्णपणे बीट केलेला इथे बॅटरला, पण ती विकेट जाईल आवश्यकता होती का? डॉट बॉलाला हरकत नाहीये. चांगला गोलंदाज आहे, त्याच्या गोलंदाजीचा सन्मान करणं गरजेचं आहे. विकेट मिळते. हे टिकवता पूर्ण शर्टबीट घालून आणलाय तो बा. हो पुढचा बॉल वेग पहा गोलंदाजाकडे हे जितोदा ऐका रे, जितोदा ब्लॉग मध्ये आहे. जितोदा पुढचा बॉल आपण पाहतो. ब्लॉग मध्ये ऐकर. 30 पण मित्रांनो जर अंकितची बॉलिंग आवडली असेल तर या वेग करतं जे फक्त तुमचा विजय मॅटर करतो. एका बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 22 आवश्यकता आहे. मेगा फायनलला जाणारी पहिली टीम शिवनेरी लायन्स तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ आणि त्या चांगल्या खेळाला विशंगाने चांगल्या ऍक्शनच्या बळावरती चांगल्या बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगच्या बळावरती या संघाने जागा बनवली आहे. भोईवाडा मार्केट लीग बरोबर. बॉईज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सॉरी गाईज, बॉईज नाही गाईज. ते बॅनर बघा, तुम्हाला बॅनर दाखवतो. पहिला नंबर आहे ती टीम आतमध्ये आहे, दुसरा नंबर आहे ती टीम आतमध्ये आहे, तिसरा आहे टीम ती पण आतमध्ये आहे, चौथा बॅनर आहे ती पण आतमध्ये आहे आणि आमचा बरोबर ओनरचा बॅनर 5वा आहे आणि आमचा नंबरच 5 आहे आणि यांचा नंबर 7 नंबर आहे पॉईंट टेबल्समध्ये. त्यांचा पण 7वा बॅनर लावला आहे. म्हणजे बॅनर आधी लावले पण पॉईंट्स टेबल आम्ही साधले, आम्ही थालापूर दोन्हीचे फॅन. साईची टीम पुढे गेले, मोहितची टीम पुढे गेले फायनलला. मग आपलं तुम्ही खड्डे मागाशी बघितले असणार. ते खड्डे बघितले असणार, त्यांची टीम अजून एकदा खेळ. ते खड्डे बघा आणि हा एक इथे खड्डा पडते. सेकंड सेमीफायनल स्टार्ट झाले. रायगड तोरणा टायगर्स वर्सेस सिंधुदुर्ग शार्क. साई नाही, ओम आहे तो, ओम आहे. BMLचा थरा. मोठा मासा गळायला लागलाय, मोठा मासा. दर्जेदार बॅटिंग आलाय चौकार. थँक्यू. प्रेक्षकांनाही कळेल नायगावची एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. अंकित आला बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याच्या वेगाची चर्चा झाली आहे संपूर्ण. तर पुन्हा एकदा तोरणा टायगरचा वर्चस्व पाहायला मिळेल. 3 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता. हलक्या हाताने बॉल प्रेस केला. सिंधुदुर्ग शार्क्स 2 बॉल 10 धावेची आवश्यकता आहे.
2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता ती पुन्हा आणि संकेत जातोय डगआउटच्या दिशेला परत. वा काय मॅच आहे, काय मॅच आहे, वर मॅच. हर्षल विकेट गेली. तीन बॉलचा खेळ झालाय. 9 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. आता और मेरे जीत आएगा, तेरे जीत की भी चर्चा होगी क्योंकि तेरा ऑप्शन नाही होता उचललेला आहे. फुकटचे भेटले हो मग कसं घेऊन देणार आपण. बोलायला पाहिजे आम्ही नाही आले ते नाही आले. कमी प्लेअर मध्ये खेळा. तुमची चुकी, तुम्ही प्लेअर घेतले. प्लेअर घेताना तसे घ्या. फायनल मॅच फायनल मॅच फायनल मॅच आहे. फायनल मॅच BML 2026 ची फायनल मॅच. काय बोलतो साई जिंकेल की प्रणित जिंकेल? साई जिंकेल की प्रणित जिंकेल? या प्रश्नाचं उत्तर शिवनेरी लायन्स साईची बॅटिंग गणेशला शोधावं लागणार आहे. SPL ची फायनल खेळला, BML ची फायनल खेळतोय. वाव. सध्या तरी साई त्याची साथ देण्यासाठी पहिल्या बॉलवरती सिंगल आला. आदित्यच्या बॉलिंगवरती मॅच होण्या हलक्यात आणि बॉलला पुश करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळणार. सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल्स मिळाल्या. पहिल्या 2 बॉलवरती या हाय व्होल्टेज या मेगा फायनल मॅचच्या 2 रन्स मिळाल्या. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. बॉलला खेचून काढलाय. ऑफसाईडच्या थोडंसं बाहेरच्या बॉल दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि मॅचची गोल्डन विकेट काय मारली आहे. पण इथे घडतंय काय. पंच त्या खेळाचा स्तर, त्या खेळाचा दर्जा अप्रतिम आहे. इतके टेम्परामेंट सिद्ध करणारा खेळाडू ओंकार मैदानाच्या आत आहे. पुढचा एक पुन्हा एका ओव्हरच्या वरती घेण्याचा प्रयत्न केला होता. फेकी केली नाही आहे. संकेत आहे कॅप्टन कूल आहे. अगदी परिस्थिती कुठली असू दे त्यावरती मनस्थिती शांत ठेवणं त्याची ओळख पाहिजे. 33 धावा लागल्या धावफलकावर. 1 to go. इथे हा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सिंगल मिळेल का? तर सिंगल नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय पण ती दुसरी धाव मिळणार नाहीये. विनर शिवनेरी लायन्स. वाव. आणि BML एंड होते. एकाच टीमचा वर्चस्व. प्रतीक नागेले साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे शिवनेरी लायन्स संघ आहे. ज्याला आता थोडीशी शांतता ठेवूया. तो शेवटचा बॉल आहे आणि ज्या पंचांनी त्या अधिराज्य गाजवलंय थोडंसं होल्ड करूया. जाऊयात अजित सरांकडे. अजित सर सांगतील तो शेवटचा बॉल कसा पडणार आहे. अजित सर हे काय इकडे बघ, इकडे बघ. काळ्या काळ्या इकडे. शेवटचा बॉल पर्वाचा चॅम्पियन ठरला. प्रतीक नकाटे साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवनेरी लायन्स हा संघ.
काय वाटतंय रोहनदा, जिंकलात तुम्ही सेकंड नंबरला, काहीतरी बोल. खूप थोडंसं दुःख आहे, पण जे काय झालं ते चांगलं झालं. ओके. जिमसाठी माझ्या जिमसाठी बॉटल झाली ना. सेकंड प्राइज हे होते, देतात सेकंड प्राइज, BMLचं सेकंड प्राइज. आणि सध्या तरी आमचा म्हणणं असं आहे की आपल्या युट्यूब चॅनलसाठी सगळं काही टिकण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, जेव्हा उद्या परवा जेव्हा कधी हा ब्लॉग येईल ना मंदिराचा, त्यावेळी त्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू. उपविजेते आमच्या संदीप पानसंडे साहेबांनी अभ्यास केला, ओंकारने देखील चांगला खेळ केला. व्हिडिओ म्हणजे आदित्य इकडे. मोहित त्याचबरोबरीने आता आपण आणखी एक विशेष पारितोषिक देणार आहोत. अजित काका, आपल्याला विनंती, आपण रिक्वेस्ट केली होती की विजेत्या संघाला, त्या संघाच्या पुरस्कर्त्याला सिल्वर. नमस्कार गाईज, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि कंटिन्यू आजचा तिसरा दिवस मुंबईचा BML साठी आलेलो, खास तिसरा दिवस आजचा. आणि आता आम्ही चालू अन्नास मेंदोवडा खायला, वडा यायला. मी आता साई आहे आणि पुढे गेले ओम आणि अमय, ते दोघं पुढच्या गाडीवर शाईनवरचे आहेत. आणि आम्ही आहे एव्हेंजर बॉन्स. आला पण कुठे अन्नास, हे बघ. अन्नास आणि हा बघा, आता मी कोणासोबत आहे तर बघा, BMLचा विनर टीमचा एक सदस्य साई धापते. आणि हाच तो मेन फिल्डर आहे या वर्षीचा BMLचा 2026चा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं होतं की 2024मध्ये पण शिवनेरी लायन्स जिंकलेली, 2025मध्ये पण शिवनेरी लायन्स हा संघ जिंकलेला, आणि 2026मध्ये पण शिवनेरी लायन्सच जिंकले. आता आम्ही आलोय मेदूवडे खायला. कधी वडा साईडला आला तर अन्नासला नक्की भेट द्या. मस्त असं दुकान, ओम दापते, अमय, साई. आणि माझा चॅनल तू सांगितलं, सो मला खूप बरं वाटलं. सबस्क्राईब. कसं आहे अमय? हे तुझं सांग, रिव्ह्यू दे. गोल्डन थमचा पाव पण थोडं नाराज केलं, थंड आहे. एक नंबर आहे. आपण लेट आलो म्हणून आपल्याला थंड भेटला. हे लेट काय यायचं कारण आहे तर बघा, हा बघा, हा मुलग्याने लेट केला. या मुलाने बॉल टाकला माहिती आहे. आता सम्यक सुद्धा जॉईन झालाय आम्हाला. सम्यक कसा जॉईन झालाय कॉलेजला? बंक करून आले मी, फक्त मंदारला भेटला, ब्लॉगर आलेत म्हणून. बस हेच प्रेम. आणि हे बाबा काय करतायत बाल्कनीतून? मंदारसाठी खास आणले आमच्या कॉलेजच्या बाहेरची कॉफी बेस, स्पेशली मंदारसाठी लवकर चाय बॉक्स. चाय सुट्टा बार होता, आधी चाय सुट्टा बारचे चाय बॉक्स. हे काल कप नाही भेटला तुला म्हणून काल हा कप मातीचा.
मातीचा कप. तो कप नाही तर हा कप तर चालेल. शेवटी मातीच हाच घेऊन जा, मातीचा कप घेऊन जा. मातीतला माणूस आहे ना तो. मातीतला माणूस आहे. हे घे ना पुढचं. मातीतला माणूस आहे, खड्ड्या मातीत केले. काल खड्डा किती वाढलास? अरे अक्षरशः ग्राउंड मध्ये साफसफाई केलीस रे काल. नुसता हा दगड उचल, तो दगड उचल. पण मी ती कॅचलाच गेलो. कॅच फसली आली असती ना. आलेली पण रे. काही काल तुमच्या आपटलो ना. वरती आजोबा आले, हे बघा आजोबा बघा कामं करतायत. आपटलो ना. या वयात एवढे कामं. हात आपटला. एवढं निबंध लिहिलंय कॅप्टननी, ओनरनी, पण ह्याचं काही नाव मेन्शन नाही केलं यार. आणि तो म्हणजे यांना खड्डा करायलाच ठेवलेला का? या अशा मुलांना फिल्डिंग साठी येतात. मी नाव याला खड्डा करायला ठेवलेला आणि दुसऱ्याचा वेदांतला पॅड वर करून ठेवलेला. आणि त्यांची नाव पण नाही टाकली आहेत मेन्शन करून टीम मध्ये. काय यार फिल्डिंग साठी होता चांगला, फक्त फिल्डिंगला होता पण नाही जास्त आहे. मी दुपारी आहे ना 9व्यावर होतो टॉप 10 मध्ये 28 रन, तेव्हा दुपारी. हर्षलच्या कालचा स्क्रीनशॉट त्याच्यावर बघितला. हर्षलच्या टीम मध्ये पाठवलं. दर्पण सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर संकेतला घेऊन 4 मारले. हे बाबा स्टेटस टाकायला ना मँडी एकटा किती खेळणार पाहिजे आणि एकटा किती खेळणार आणि बॉल बॅटिंगला आणि बॅटिंग बॉलिंग मिळते म्हणून स्टेटस टाकतो. बॅटिंग बॉलिंग नुसता खड्डा, अक्षरशः एवढा मोठा खड्डा पडला त्या ग्राउंड वरती. ते बॅटिंग बॉलिंगचा हेण्याने वेदांनी खड्डा पाडून ठेवलाय. पण बॅटिंग आणि मोहित हे प्रणितला छोटू चौघ जणांनी खड्डा पाडला अक्षरशः. ऍक्टिंग करतो छोटू आले फिल्टर हे हा कोण आहे बेस्ट? फिल्टर नाही येणार असं होणं नाहीये. पुढचा बॉल अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न. वॉट एफर्ट मित्रांनो, आपल्या जागेवरती उभे राहून टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. काय एफर्ट्स टाकलेत, अगदी डायव्हिंग एफर्ट्स टाकलेत. काय एफर्ट्स टाकले लॉंग ऑफ वरती. वा, हेच तर अंडरआर्मचं क्रिकेट आहे. काय एफर्ट्स आहेत, अप्रतिम, दर्जेदार एफर्ट्स. त्या एफर्ट्समुळेच अगदी आणखी एक विकेट जाते. तर आता साई धापते कालचा बेस्ट फिल्डर आहे. साई, तुला कसं वाटलं काल बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेऊन? चांगलं वाटलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी बेस्ट फिल्डर आलो आहे आणि संघाला जिंकून आम्ही फायनल मारली. ओके, तर त्याच्यासाठी आमच्या वेदांत नरेकडनं टी शर्ट आहे टेक्नोस्पोर्टचं. तो टेक्नोस्पोर्टचं सेल करतो टी शर्टचं. तर कोणाला काय पाहिजे असेल तर त्याच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करतो त्याचा नंबर आणि पूर्ण त्याच्या स्पोर्ट्सचं हे. आणि वेदांतला तुम्ही कॉन्टॅक्ट करा टी शर्टसाठी. तर वेदांतकडनं साई धापतेला हे सुंदर असं टी शर्ट गिफ्ट केलं आहे बेस्ट फिल्डरसाठी. तर साई, आता तू घाल टी शर्ट आणि ब्लॉगमध्ये कसं ते टी शर्ट आहे आणि काय आहे ते जरा सांग. आणि वेदांतबद्दल तू काय 2 शब्द सांग बोलायचे. वेदांत तुझं काय नंबर वगैरे काय आहे? माझा नंबर व्हॉट्सअप नंबरवर मला कोणी कॉन्टॅक्ट केला, कोणती साईज पाहिजे आहे, अजून कोणते कलर वगैरे पाहिजे त्यांनी सांगितलं तर मी अवेलेबल करू शकतो. तुमच्या MRP पेक्षा 10% डिस्काउंटवर आपल्या लोकांसाठी. आणि माझं नावाने काय जर माझ्या व्हिडिओ थ्रू कोण आले तर? तुझ्या व्हिडिओ थ्रू आला तर 10%. आता MRP वर आता तुम्ही असं घ्यायला गेलात तर ते खूप महाग टी शर्ट आहे. ओके, चालेल. तर हे बघा टेक्नो स्पोर्ट्सचं टी शर्ट आणि हे बघा घातलंय. साईला कलर पण मॅच होतो, 1 नंबर सुरू होते. आणि बेस्ट फिल्डरची तुम्हाला काय निशाणी असते ते तुम्हाला हे बघा सिरीज गाईज बेस्ट फिल्डरचं. असं वाटतं वेदांतबद्दल काय 2 शब्द? खूप चांगलं वाटतंय. वाटलं नव्हतं की हा टी शर्ट दिलं. काय हे टी शर्ट त्यांनी काल द्यायला पाहिजे महिन्याला, थोडी त्याची ॲड झाली असती. त्यांनी आज दिलं. पण तुला चालेल. कसं वाटतं बेस्ट फिल्डर आवड भेटला तुला? कसं वाटतं? चांगलं वाटतंय काय. आणि खरोखर चांगला खेळला मला. मंदार तू कधी? मी काय नाही, माझा भाऊ आहे वेदांत आणि त्यांनी टी शर्ट दिल्याबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो त्याचा. की काल त्यांनी द्यायला पाहिजे होतं, मी त्याला काल आम्ही मैदानात देणार होतो पण काल घराला कुलूप होतं आणि माझं सगळं सामान सगळं घरीच होतं. ओके. त्याच्यामुळे माझी आई रात्री उशिरा आली म्हणून देऊ शकलो नाही. पण त्याला मी प्रॉमिस केलेला यायला बोललेलो की माझ्याकडनं साईला बेस्ट फिल्डर मिळालं त्याच्याबद्दल मी त्याला टी शर्ट टी शर्ट देणार आहे म्हणून. आणि त्यांनी तो शब्द खरा करून दाखवला.
करून दाखवतात. टी शर्ट आणि माझा स्पोर्ट्सचा मी स्पोर्ट्स वेअरचे सगळे आयटम विकतो. तुम्हाला कोणते आयटम हवे असतील तर त्यांना तुम्ही नक्की मला सांगा, मी तुम्हाला स्वस्त दरात अवेलेबल करून देईन. संपर्क वेदांत नरे डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आणि स्क्रीनवरती सुद्धा येईल तुम्हाला हा नंबर. यस, वेदांत नरेचा वेदांत नरे. कोणींनी मेसेज आता आम्ही ट्रिपची जातोय. तर कुणी कमेंट करू नका पहिले तुम्ही ट्रिपची जाते, कारण गाडीच पोलिसांची आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर आहे, गाडीच पोलिसांची काय असेल ना, बरोबर आहे. हे येणार आहे ब्लॉग. आणि आता माझा भाऊ चाललाय आज म्हणून जरा असं त्याला फिरवतोय. मुंबई दर्शन करतो, मुंबई दर्शन. आणि ह्याला घेतलं असंच, काय कामं नव्हती ह्याला म्हणून घेतलं का शिर्डी मारायला जातो. आता आम्ही आलो इथे. कुठे आलो आपण? माटुंगा रुया अंधारला जरा रुया कट्टा लहान मुलांची आलो त्याला घेऊन. आता आज चाललाय ना, जरा प्रॅक्टिस बघून जायचं. आणि ओम तू काय बोलतो? रुया कट्टा. आणि तुम्हाला प्रॅक्टिस दाखवतो. हे बघा, तो कोच बघून सांगा तुम्ही कोच आहे का तो. हा कोच आहे, हे कोच आहेत. हा कोच नाही, हे कोच आहेत. कोच बघा कसा आहे, रवी शास्त्री सारखा आहे. रवी शास्त्री काय भंकस काय पोटात फुटबॉल ठेवलाय का कोचने? पोटात फुटबॉल ठेवलाय आणि मुलांना क्रिकेट शिकवतो. फुटबॉल पोटात आहे आणि क्रिकेट शिकवतो. तो पोरगा बघा कसा बॉलिंगची ॲक्शन आहे. तो बघा, राशिद खान आहे, माशिद खान आहे. तो राशिद खान नाही आहे, तो माशिद खान आहे. माशिद खान त्याची ॲक्शन बघा आता असं राशिद खान सारखं. गाईज तो नेट पहा. तिथे आमची कॉलेजची, मी जेव्हा माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी मुंबईला होतो, तर तिथे नेटची आमची प्रॅक्टिस व्हायची. आमचे सर घ्यायचे, एवढी प्रॅक्टिस घ्यायची की आम्ही पहिल्या राऊंडला हारायचो. आणि आमची मॅच होती तर मंदारमुळे आम्ही पहिले यायचो. हे बघा, प्रॅक्टिस बघा काय घेतात. एवढी प्रॅक्टिस घेतात की पाकिस्तानवाले ची प्रॅक्टिस आणि आमची प्रॅक्टिस, या पोरांची प्रॅक्टिस काही पटीने जास्त आहे. अशी फिरली. पाकिस्तानवाले कसे करतात? एमची प्रॅक्टिस बघा, एक नंबर प्रॅक्टिस. हे आहे माटुंगा जिमखान्याचं क्रिकेट ग्राउंड. कधी आलात माटुंग्याला तर इकडे या. अमय क्रिकेटच्या ग्राउंडवरती तुला असं वाटत नाही? आमची MDची मॅच होती. यस. तर आमची तिकडे नेट्स टाकलेत ना, त्या विकेटवर आमची मॅच होती. अच्छा. आणि मी त्या 2 विकेट घेतलेले, लेग टर्न करायचं लेग म्हणून, आणि 16 रन्स केले होते नेटला. आणि तो आता तुमची ती पोलिसांची मॅच झाली का? हो, सध्या मी प्रॅक्टिस बंद केली आहे. पोलीस जिमखानाला, मरीन्सला असेच नेट्स होते आणि त्याची प्रॅक्टिस चालायची. या नेट्समध्ये ना श्रेयस अय्यर, आपला आयुष म्हात्रे आणि आपला सूर्यकुमार यादव हे प्रॅक्टिस करून गेले ते माटुंगा जिमखाना. अजिंक्य राणेची पण KKRची मागे इकडे नेट कॅम्प चालू होते. आणि हा पोद्दार कॉलेज समोर आहे. कुठे? पोद्दार कॉलेजमध्ये आयुष म्हात्रे, आत्ताचा आपला अंडर-19चा कॅप्टन, तो ह्याच कॉलेजचा आहे. पोद्दारचा आहे तो. आपला श्रेयस अय्यर, हे सगळे इकडनंच घेऊन गेलेले आणि असं चालू असतं इकडचं. पण तू क्रिकेटच्या ग्राउंडवर गेला असतं, तुझी क्रिकेट खरी प्रॅक्टिस चालू झाली शिवाजी पार्क शाळेची. आमचे नेट तिकडे होते. अच्छा. माटुंग्यामध्ये फक्त मॅच झाली. तुमचं बालमोहनचं तिकडे असायचं? बालमोहन तिकडे होतं, निलेश सर आणि नाडकर्णी सरांच्या अंडर. मी आणि मोहित रावले. तुला क्रिकेटच्या ग्राउंडवरती येऊन तुझ्या क्रिकेटची काय आठवणी ताज्या झाल्या? आणि हा भाऊ, याची चर्चगेटला मॅच होती, पण प्रॅक्टिसला इकडे यायचा. आम्ही प्रॅक्टिसला बघा ह्या ग्राउंडला यायचो आम्ही प्रॅक्टिसला. आर्यन भट आमचा, तो समोरचा प्लेअर आपल्या शेट्टे मार्केटच्या गच्चीत प्रॅक्टिस करायचा. यस. कोच मंदिर काका आणि अथर्वची आणि ह्याची प्रॅक्टिस करायची. यस. कारण की फेकी बॉलर होती, ह्यांना घडवलंय त्यांनी. हां, मंदिराकांनी खूप ह्यांच्यावर मेहनत घेतली बॉलिंगच्या प्रॅक्टिसवरती. येस. आणि हा आमचा ग्राउंड होता बघा. काय रे मंदार, मगासपासून बघतोय ती दगडी काशी उचलून बाजूला टाकतोय? अरे काय सांगू अमय, काल ओमला प्रॅक्टिस करताना तिथे BML ला बघितलं, आता दगडा फेकतोय. खड्डा केला तर केला, वरती तिथे साफसफाई पण केलं BMLच्या ग्राउंड वरती. हा, आणि कोण? आणि वेदांत आणि प्रणित. तू गावाला गेलास ना अंगणवाडीला, तर तू येणार कधी आहेस मुंबईला मग गावावरून?
गुरुवारी कशाला येतोय? शुक्रवारी आलास तरी चालेल, मुंबईचा काय लॉस नाही होणार आहे. आणि हॅलो, अरे काय रे अमय, अशा का पॅन्ट वरती करून चाललाय? अरे त्याला वेदांची आठवण आली काल, त्याला BML च्या ग्राउंडवर वेदांना असा बघत होता. आपला रणवीर सिंग, हक्काचा वेदांमध्ये रणवीर सिंग. तो असंच चालवत होता काल पूर्ण ग्राउंडला, अशी पॅन्ट घेऊन जातो धावते. आणि एकदा तर काय केलं, तो मॅच चालू आहे आणि हा इकडे आमच्याकडे येतोय. बोलता इकडे इकडे काय तिकडे चालला. पॉवर प्लेची ओव्हरला. पॉवर प्लेच्या ओव्हरला. पण या स्टाईलचा आयकॉन आहे ऑलवेज, समर्थ नकाते. येस. आणि त्याची जागा चालवते सध्या वेदन नरे, आमचा भाऊ माझा. वेदन काय आहे सीन आहे, वेदन पॅडकाच घातले वेदनने. आता आम्ही आलोय भाईची चायनीज भाई खायला. आणि मला वाटतं आता माझ्या या BML दौऱ्याचे शेवटचे काही 2 तास असतील, ते मी माझ्या भावांसोबत आता घालवतोय. आणि भाईच्या इथे आलेलो आहे चायनीज भाई खायला. आणि मला वाटत नाही आता त्याच्या गणपती नंतर दिसेल, बहुतेक गणपतीच असेल. येणार गणपतीत लालबागच्या राजाला येईल. दर्शन मस्त घेऊया. आपल्याकडे आयडी खूप आहेत. लालबागच्या राजाला आलो तरी येईन आता. चला. आणि हे बघा, हे माझं कॉलेज आहे. हे माझं कॉलेज टिके टोपे. हे माझं कॉलेज होतं. हे बघा, डॉक्टर टिके टोपे कॉलेज, आर्ट्स अँड नाईट्स कॉलेज. यस यस. सरळ म्हणजे हवा सुटले तर टोप पण दाखवा. ब्लॉगर आहे मी. आणि ह्या काकींची आम्ही दररोज कॉलेजवरून सुद्धा भेट खायचो. आणि आता आम्हाला कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या. माय बॉईज. आणि उसाचा रस पण पियायचो मी कॉलेजवरून सुटल्यावरती. आणि बेल आलेली आहे. SPLचा ब्लॉग पण मला वाटतं चायनीज बेल खाऊन एंड केला होता. चायनीज बेल खाताना शिवडीला. आणि एक नंबर बेल. कॉलेजची आठवण झाली. मी होतो ना, मी कॉलेजला होतो की. माझं मला वाटतं 2015, 16, 17 आणि 17, 18, 19 असे 3 वर्ष होतो मी बरोबर. माझं डिग्रीचं कॉलेज आहे. डिग्रीचं कॉलेज. येडाय काय, चेटी पण नव्हती लागली रे. टॉपर नव्हतो मी, पण स्कोरर होतो. टॉपर नव्हतो. लॉकडाऊनला झाला ना ग्रॅज्युएट. येस येस येस. लॉकडाऊनला झालं माझं कॉलेज. श्री आणि मला सोडायला आलेला आहे जिंदामातापर्यंत. हे दोघे रडायला येते. तू बाबा अभ्यास कर. आपला बोर्ड आहे आपला. ही मुलगा खूप समजूतदार आणि खूप प्रेमळ आहे. माणुसकीला जपणार आहे. पण हा दिसतोय का? आणि मंदाच्या कानात बोलला की माझी बाबाकडे मी असं केलं तसं केलं. हे आलं नाही ना, हे आलं नाही. मला हे सर्व सोडायला आले होते दादरला. आणि BML खूप सक्सेसफुल झाली. विनिंग टीममध्ये बघा हे होते. विनिंग टीममध्ये आणि खरंच काका थँक्यू. सल्यूट आहे तुम्हाला. काका तुम्हाला सल्यूट आहे. कारण की BMLमुळे कायम खेळीचं वातावरण राहतं आणि BMLमुळे मुलाचा उत्साह कायम वाढतो. बिग थँक्स टू अजित काका. सल्यूट. आणि माझी गाडी आली आहे तर चला मी निघालो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.